उपराजधानी नागपूरच्या शासकीय मेयो रुग्णालयात रात्री उशिरा आगीची घटना घडली। मेयो रुग्णालयातील डीन ऑफिस, ब्लड बँक आणि इमारतीला आग लागलेली आहे। आगीमध्ये रुग्णालयातील काही कागदपत्रे मात्र जळून खाक झालेत। वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना त्या ठिकाणी टळलेली आहे। मेयो रुग्णालयात रात्री उशिरा आगीची घटना घडलेली आहे। त्या ठिकाणची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। त्यामुळे डीन ऑफिस, ब्लड बँक या ठिकाणी सुद्धा आग लागल्यामुळे मोठं नुकसान झालं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत जोडले। जितेंद्र, मेयो रुग्णालयात रात्री उशिरा आग लागली। यामध्ये विशेष म्हणजे डीन ऑफिस आणि ब्लड बँक इमारतीत सुद्धा आग लागले। कागदपत्रे सुद्धा जळून खाक झाल्याचं कळतंय। काय सविस्तर माहिती आणि आग पूर्णपणे आटोक्यात आले का आणि यामध्ये साधारणतः कितपत नुकसान झालंय? नक्कीच कारण शासकीय मेडिकल रुग्णालयाचं सध्या बांधकाम सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात हे बांधकाम सुरू आहे। तर दुसरीकडे मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडलेली आहे आणि या आगीची जी घटना घडली ती डीन ऑफिस आणि ब्लड बँकेची जी इमारत आहे त्या मध्ये ही घडलेली आहे। रुग्ण जे भरती असतात त्या इमारतीत ही आगीची घटना घडली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। वेळीच अग्निशमन विभागाने या आगीवर नियंत्रण मिळवलं। 3 अग्निशमन विभागाचे बंब आलेले त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थही टळला आणि आता आग पूर्णपणे नियंत्रणात आणलेली आहे। या आगीच्या घटनेमध्ये काही कागदपत्रे आणि जी साहित्य असतं ते जळून खाक झालेलं आहे। मात्र सुदैवाने कुठलीही मोठी हानी या आगीमध्ये झालेली नाही। करण नक्कीच जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण अशा माहितीबद्दल।